अनेक विमानं, असंख्य जहाजा गिळणारं हे बर्मुडा ट्रायंगल. ते म्हणतात ना, आसमान निगल गया या धरती खा गई. पण पृथ्वीवर खरंच एक अशी जागा आहे जिथे लोकांचा दावा आहे की हे सगळं प्रत्यक्षात घडतं. अमेरिकेतील फ्लोरिडा, बर्मुडा आणि प्युएर्टो रिको या 3 बिंदूंनी बनलेला तो रहस्यमय भाग म्हणजेच बर्मुडा ट्रायंगल. 1950च्या आधी या जागेबद्दल कुणालाच फारसं माहित नव्हतं. पण 1964 मध्ये व्हिन्सेंट गॅडिस नावाच्या लेखकाने द डेडली बर्मुडा ट्रायंगल हा लेख लिहिला आणि तेव्हापासून ही कहाणी जगभरात पसरली. इथे गेल्यावर कंपास बंद पडतो, रेडिओ काम करत नाही, जहाज विमान सरळ गायब होतात. 1888 मधील एलेन ऑस्टिन जहाज, 1872 मधील मेरी सेलेस्ट आणि 1945 मधील प्रसिद्ध फ्लाईट 19, सगळ्यांची गोष्ट एकच, जहाज सुरक्षित पण माणसं गायब. मग लोकांनी वेगवेगळे तर्क लावले. कोणी म्हणालं एलियन्स, कोणी म्हणालं समुद्रातील राक्षस, तर कोणी थेट इल्युमिनाटी. पण खरं कारण काय? आजच्या आधुनिक तपासणीत समोर आलं की हा भाग जगातील सर्वात धोकादायक क्षेत्रांपैकी सुद्धा नाही. लॉयड शिपिंग रिपोर्टनुसार इथे अपघातांचं प्रमाण इतर समुद्रांइतकंच आहे. कंपास बिघडण्याचं कारण ॲगॉनिक लाईन, जिथे मॅग्नेटिक नॉर्थ आणि ट्रू नॉर्थ एकाच रेषेत येतात. फ्लाईट 19 बद्दलचा निष्कर्ष, मानवी चूक, खराब हवामान आणि इंधन संपणं. आज जीपीएस, रडार, सोलारमुळे असल्या घटना जवळजवळ होत नाहीत. मग प्रश्न असा उरतो की हे सगळं खोटं आहे तर बर्मुडा ट्रायंगल इतका प्रसिद्ध का? कारण रहस्य विकतं, कथा विकतात, चित्रपट, पुस्तक, डॉक्युमेंटरीज, हे सगळं एक मोठं बिझनेस मॉडेल आहे. बर्मुडा ट्रायंगल हे एक अर्बन लेजंड आहे, खरी वाटणारी पण पूर्ण सत्य नसलेली गोष्ट. आणि म्हणूनच कधी कधी सत्यापेक्षा कथा जास्त शक्तिशाली असतात. तुम्हाला काय वाटतं? हे सत्य आहे की अफवा? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.